तर भरत आबा माझे यांच्याकडून गोलंदाजासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आणि महेशने या षटकामध्ये लागोपाठच्या 3 चेंडूवरती तर 3 षटकार खेळले तर आबांकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख पाहायला मिळेल. पहिला चेंडू अगदी डाव्या इष्टीच्या वरून संकेतच्या हातामध्ये इष्टांच्या मागे जाऊन विसावेल आणि पहिला चेंडू डॉट निर्धाव चेंडूने इथे डावाला आजच्या दिवसाला अंतिम दिवसाला जी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. एका बाजूने आपण पाहतोय सामना क्रमांक 1 मध्ये मैदानाच्या आतमध्ये अभिजित दादा दगडे स्पोर्ट्स फाउंडेशन बावधन तर त्यांच्या विरोधामध्ये हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी या दरम्यान चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. स्वयंभू श्री रामेश्वर करंडकाला सलामी देणारा सनसनीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या धावा आल्यात. पहिल्या चौकार इथे येईल. यावेळी रिव्हर्सचा अटेम तिथे पाहायला मिळेल. फार कमी वेळा महेशच्या माध्यमातून हा स्ट्रोक पाहायला मिळतो आणि आज आपण पाहतो नक्कीच त्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये महेशने केलाय परंतु इथे संपर्क बॅटचा चेंडूचा होणार नाही. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळेल. इरफान मनियार हा गोलंदाज आपण पाहतोय. या दरम्यान लोअर फुल टॉस जागा बनवा डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सनसनीत प्रहार येईल चौकार. मिळतील धावा 4. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक इथे चुकी करेल. दूरवरती राहिला तिथे मैदानाच्या आतमध्ये आणि झेल त्या ठिकाणी सुटलाय. त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. चुकी झाली तिथे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिला पोचू शकला नाही चेंडू पर्यंत आणि झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. महेश नानगुडे सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं इथे संघासाठी किती महागडं ठरू शकतं. या मैदानावरती महेशच्या माध्यमातून मोठमोठे विक्रम आपण पाहिलेत. साखळी फेरीतील सामन्यांमध्ये महेशने मोठमोठे विक्रम या मैदानावरती नोंदवल्यात. त्या फलंदाजाला इथे जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलंय. झेल त्या ठिकाणी सुटला. यावेळी सन्मान दिला चेंडूला. हलक्या हाताने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरचा चेंडू वरती येईल. गोल जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हिंजवडी संघाने घेतलाय. तो निर्णय कुठेतरी योग्य ठरवण्यासाठी इथे मात्र या आघाडीच्या जोडीला बाद करणं मैदानाच्या आतमध्ये फार गरजेचं असणार आहे. आघाडीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने तुषार सिंगने दुसऱ्या बाजूने महेश नानगुडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीसाठी बावधन संघाकडून दाखल झाली आहे. लागोपाठचे 3 षटकार जर तुषारने खेळले तर विक्रमदादा मराठे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे आणि तुषारसाठी भरत आबा माजरे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आणि महेशने देखील लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर खेळले तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक विक्रमदादा मराठे आणि भरत आबा माजरे यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. लोअर फुल टॉस दिशा दिली चेंडूला. गॅप मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल परंतु आउटफील्ड फार वेगवान. चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. आणि तू परतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार मैदानाच्या आतमध्ये आला. त्यानंतर आलेली एक सिंगल आहे. धपलकावरती 17 धावा ज्या संघाच्या धपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन निलेश देशमुख हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. संघातील असणारा एक अनुभवी खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. 17 धावा
ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात बिना गड्याच्या मोबदल्याबद्दल. निलेश पुन्हा तयार, स्ट्राईक ऑन महेश. या दरम्यान शपल होत क्रीजचा वापर करत फटका खेळायचं होता. अगदी वाईड लाईनच्या जवळ मात्र महेश पाहायला मिळाला, परंतु तितकासा बॅटवरती चेंडू आला नाही. आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि आलेल्या एका धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 18 धावा त्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. अंतिम दिवस आपण पाहतोय मुळशी तालुक्यातील नामवंत संघ आज या मैदानावरती लढताना पाहायला मिळतील. खुलपट टप्प्याचा बॉल लॉंगॉनला फटका खेळलाय. गणेश मजवते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतात आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. आलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाच्या धावफलकावरती एका धावेने वाढ होते. 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्या संघांचे या मुळशीच्या क्रिकेटवरती अधिराज्य राहिलंय त्याच सर्व संघ या मैदानावरती पुन्हा एकदा एकमेकांच्या आमने सामने लढताना भिडताना जक्केचे पाहायला मिळतील. प्रथमतः साखळी पद्धतीने मात्र आपण सामने खेळवणार आहे. साखळी पद्धतीचे 6 सामने पाहायला मिळतील. त्यानंतर पॉइंट्स टेबलच्या नुसार अंतिम बक्षीस पात्र फेरीतले बक्षिसांचे सामने जे नक्की सर्वांच्या भेटीला येणार आहेत. प्रसिद्ध दूध व्यावसायिक सन्माननीय चेतन माझेरे यांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत. दरम्यान खोलवर टप्प्याचा बॉल बिग हिट केलाय आणि चेंडू तिथे जाऊन पोहोचेल. सीमारेषेच्या पलीकडे मिळतील धावा 4 येईल चौकार. धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 24 धावा तर संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्डवरती मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेल्यात. आघाडीची जोडी जी आपण पाहतोय बावधन संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. एका बाजूने महेश नानगुडे अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये चर्चेत असणारा खेळाडू. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रभरामध्ये होणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडू सातत्याने मागणी असते तो खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला महेश आहे तर दुसऱ्या बाजूला त्याला साथ देण्यासाठी तितकाच तगडा तितकाच ताकदवान तुषार चिकणे जो आपण पाहतोय दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ह्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना या आघाडीच्या जोडीसमोर नवीन गोलंदाज आता वापरला जाईल. षटक क्रमांक 3 मध्ये नवीन गोलंदाज जो आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय साहिल. साहिल आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्गमध्ये पाहायला मिळेल. उभरता नौका खेळाडू परंतु या स्पर्धेमध्ये साखळी फेरीतील सामन्यामध्ये या खेळाडूने चांगले कामकाज साकारलंय. आपल्या संघासाठी महत्त्वाची गोलंदाजी या संघाच्या माध्यमातून सातत्याने या मैदानावरती पाहायला मिळाली आहे. खेळपट्टीवरती पाहायला मिळाली आहे. आता कशा प्रकारे आज इथे कामगिरी होणार. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता. ऑन साईडला फटका केला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली अगदी बाउंड्री लाईनवरती जबरदस्त परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये कलेक्शन खराब पाहायला मिळेल आणि दुसरा धावेचा प्रयत्न झाला. दुसरा धाव घेण्यामध्ये यश आलं. 2 धावा तिथे मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालेली चुकी छोटीशी चुकी इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या दरम्यान बिग हिट दिलेली संधी आणि त्याच्यावरती महेश नानगुडेच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 6 धावा.
मैदानाच्या आतमध्ये पाहतो या पूर्वीच्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झाली, एकेरी धावेच्या जागी दुहेरी धाव मिळाली, त्यानंतर महेशच्या पाठमध्ये षटकार आला. हा चेंडू सुरेख सुरेख अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये, या चेंडूवरती चकित करून ठेवलाय महेशला. हा चेंडू डॉट आला, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. संघाच्या धावफलकावरती 32 धावा ज्या आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेल्यात. हॅलो चेक, हॅलो चेक. या दरम्यान पुन्हा एकदा बिग हिट आणि चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार महेशच्या पाठमध्ये येईल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 38 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आहेत. साहिल हा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये, जो गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करताना पाहायला मिळतो. आतापर्यंत 3 गोलंदाजांचा वापर या षटकामध्ये केला गेलाय. या दरम्यान घुटना टेकत फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु खिलाडी के मस्तक पर दस्तक देत चेंडू पोहोचेल सीमा पार. मिळतील धावा 4, येईल चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती 4 धाव्यांनी वाढ होणार आहे. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 42 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. या दरम्यान आखूड टप्प्याचा बॉल, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आले तिथे परंतु झेल होऊ शकला नाही आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल. तिसऱ्या क्रमांकाचा तब्बल 24 धावा या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झाला आणि संघाच्या धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 48 धावा. 48 धावा ज्या आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. पहिल्या 2 षटकामध्ये पावरप्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 12 धावेंच्या सरासरीने धावा बनवल्या गेल्या होत्या, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये साहिलवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण झालं. तब्बल 24 धावा या षटक क्रमांक 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झाल्या. त्यानंतर पुन्हा आता संघाचा असणारा गोलंदाजीचा हुकमा एक्का जो आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. इरफान मनियार हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा आला. षटक क्रमांक 4 तो मैदानाच्या आतमध्ये घेऊन आता गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करेल. जोडीकडून मात्र बऱ्याचशा अपेक्षा जोडीकडून पाहतो मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि महेशकडून बऱ्याचशा अपेक्षा नक्कीच संघाला असणार आहे, परंतु या जोडीला रोखण्यासाठी इरफान या गोलंदाजाचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पहिला चेंडू डॉट आला. या स्पर्धेच्या निमित्तानं मयूर उद्योग समूहाचे असणारे सर्व सन्मान्य
अजितदादा वाघ यांचं या ठिकाणी शुभागमन होईल. भाऊंचं शुभागमन झालं आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. जे दरम्यान खूप टप्प्याचा चेंडू होता. स्वतःच्या फॉलोतूमध्ये चेंडूला अडवलंय. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येईल. स्पर्धेच्या निमित्तानं रामेश्वर प्रॉपर्टीचे सर्व आणि या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य लाभलेलं आहे. सन्माननीय प्रवीणजी हगवणे यांचं शुभागमन मनापासून स्वागत. काशीनाथजी कुडले देखील प्रामुख्याने उपस्थित झालेत. आपलं देखील या ठिकाणी स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुममध्ये मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक षटकार आलाय, परंतु त्यानंतर कमबॅक केलं इथे गोलंदाजाने. या दरम्यान मिस टाइम स्ट्रोक तुषारचा आपण पाहिला. तिथे मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि एक सिंगल या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. प्रचंड अनुभव इरफानकडे नक्कीच पाहायला मिळतं. कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडू देखील सातत्याने मागणी असते आणि त्या अनुभवाचा वापर इथे या खेळपट्टीवरती केला जातोय. आपल्या ताकदीचा वापर इथे केला जातोय. षटकानंतर कमबॅक केलं तिथे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतरचे चेंडू चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. आता या षटकातील अखेरचा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 55 धावा त्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी. आजचा अंतिम दिवस मुळशीच्या क्रिकेटला खऱ्या अर्थाने उंची देणारी मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गेले कित्येक दिवस जे सूर्य हा चेंडू पुढे सरसवत खेळायचं तो ओळखला तिथे गोलंदाजाने आणि हा चेंडू आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा वाईड यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल देऊन जाणार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो या षटकामध्ये कमबॅक केलं तिथे गोलंदाजाने. केवळ 8 धावा या इरफानने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये खर्च केल्यात आणि संघाची धावफलकावरती आपण पाहतो 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 56 धावा. 56 धावा आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती आहेत. एका बाजूने जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये लढत असताना हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी आणि त्यांच्या विरोधामध्ये अभिजितदादा दगडे स्पोर्ट्स फाउंडेशन बावधन 56 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. या दोन संघांमध्ये आपण पाहतोय हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू. एका बाजूने सलामीच्या आघाडीची जोडी अद्याप मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळते. आतापर्यंत या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 4 गोलंदाजांचा वापर केला गेला. आतापर्यंत 4 षटकांमध्ये 3 गोलंदाजांचा वापर आतापर्यंत झालेला आहे. षटक क्रमांक 1 मध्ये इरफान आला 12 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 मध्ये निलेशने 12 धावा खर्च केल्या. परंतु षटक क्रमांक 3 मध्ये धावेंचा वेग वाढला होता 24 धावा साहिलच्या षटकामध्ये खर्च झाल्या. परंतु पुन्हा संघाच्या संघनायकाने ब्रह्मास्त्राचा वापर केला आपल्या आणि इरफानला पाठवलं गोलंदाजीच्या मार्कवरती. इरफानने कमबॅक करून दिलं. 8 धावा ज्या षटक क्रमांक 4 मध्ये खर्च झाल्या. परंतु इथे विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली नाहीये. ही मात्र धोक्याची घंटा असू शकते का? यावेळी फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल. चेंडू पोहोचेल भुकुम नगरीमध्ये. षटकार तर यानंतरचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सामना क्रमांक 2 जो असणार आहे. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई दरम्यान अक्रॉस द बॅट फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात मैदानाच्या आतमध्ये. गणेश त्या ठिकाणी चेंडूला पाठवर होईल. सिंगल घेतली. दुसऱ्या धाव्यासाठी जागा सोडली आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये फेकी चुकीच्या दिशेला 2 धावा तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. मुळशी सम्राट कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती टॉस साठी या ठिकाणी संपर्क साधा. लोअर फुल टॉस आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा प्रचंड मोठं आक्रमण. खेळाडू कक्षाला सलामी देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. महेश नानगुडचे बॅटिंग अवेलेबल मित्रांनो. टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. 18 चेंडू 53 धावा अर्धशतकीय खेळी जी पहिल्या सामन्यामध्ये महेश नानगुडेच्या माध्यमातून पाहायला मिळते.
आपल्याला झेल किती महागडा ठरू शकतो ते इथे महेश दाखवून दिलं पुन्हा एकदा. जीवनाचा फायदा घेतला. जीवन दादा किती घातक असतात ते इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. खुलवा टप्प्याचा बॉल डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येईल तिथे चेंडूवरती पुन्हा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. निलेश देशमुखला पण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना चुकी मैदानाच्या आतमध्ये निलेश कडून झाली आहे. तिथे झेल सुटलाय आणि या झेलाचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये होईल. 2 धाव्याने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती. 72 धावा धपलकावरती. 72 धावा जे आपण पाहतोय संघाच्या धपलकावरती मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. अगदी 8 धाव्यांवरती महेशचा झेल त्या ठिकाणी सुटला होता. त्यानंतर महेश इथे धाव्यांना प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या धपलकावरती नोंदवलंय. महेश तानगुडे सेट ऑन फायर षटकार. आपण टॉस घेणार आहे. अजून मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू पहिल्या डावातील बाकी असणार आहे. 78 धावा ज्या संघाच्या धपलकावरती नोंदवल्या गेल्यात. यानंतर सामना क्रमांक 2 पाहायला मिळेल. एका बाजूने असेल माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे तर दुसऱ्या बाजूने मुळशी सम्राट कासरसाई. या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना. जोरफुल टॉस समोरच्या दिशेला विषप मधून चेंडू पोहोचेल सीमा पार. धावा मिळतील 4 येईल चौकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी टॉस आपण करतो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सन्माननीय पांडुरंगजी मराठे त्याचप्रमाणे वस्ताद गणेश तात्या पानसरे आणि संजयजी मराठे या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. वस्ताद गणेश तात्या पानसरे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती आहे टॉससाठी या. पांडुरंगजी मराठे संजयजी मराठे विनंती आहे टॉससाठी या.